नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात फिजिक्स विथ गणेश सर। तर आजच्या या सेशनमध्ये आपण ऑसिलेशन या चॅप्टरवरील काही न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत। तर पहिला क्वेश्चन आहे पहा, अ पार्टिकल परफॉर्म एसएचएम विथ एम्प्लिट्यूड, म्हणजे तुम्हाला एम्प्लिट्यूड दिली 5 सेंटीमीटर व्हेन डिस्प्लेसमेंट इज, त्याला आपण एक्स बोलूयात 3 सेंटीमीटर दिलेला आहे, फ्रॉम मीन पोझिशन। तिथं कॅल्क्युलेट काय करा म्हणले, कायनेटिक एनर्जी टू द पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे तुम्हाला कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी हा रेशो कॅल्क्युलेट करायचा। तर सिंपल आहे, तुम्हाला माहित आहे ऑसिलेशन्स आहे ना, जे पार्टिकल ऑसिलेशन्स परफॉर्म करतात त्यामध्ये किंवा लिनियर एसएचएम परफॉर्म करतात त्यामध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हा k इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो हा k इंटू एक्स स्क्वेअर। या ठिकाणी देअरफॉर कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येईल पहा, हाफला हाफ कॅन्सल होईल, केला के कॅन्सल होईल, तर या ठिकाणी राहिलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर। तर आपण किंमत टाकूयात, तर या ठिकाणी ए किती आहे पहा 5, 5चा वर्ग 25 मायनस एक्स किती आहे 9, 9चा सॉरी एक्स किती आहे 3, 3चा स्क्वेअर किती होईल 9, आणि एक्स किती आहे 3, 3चा स्क्वेअर 9। तर देअरफॉर कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, आणि 25 मधून 9 गेले तर उरतील 16 आणि भागिले 9, तर आपलं ऑप्शन्स असेल पहा ऑप्शन नंबर बी। तर या ठिकाणी आन्सर असलं पाहिजे 16:9। सेकंड क्वेश्चन पहा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे सीईटीच्या हिशोबाने। अ स्प्रिंग इज स्ट्रेच बाय याचा अर्थ तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलं म्हणजे एक्स दिलाय 0.1 मीटर, अ फोर्स ऑफ, आणि त्या ठिकाणी फोर्स किती ऍक्ट केलाय पहा 10 न्यूटन। तर ते म्हणले कॅल्क्युलेट द एनर्जी स्टोर इन स्प्रिंग, तर एनर्जी स्टोर इन स्प्रिंगचा फॉर्म्युला असतो हा के इंटू एक्स स्क्वेअर। एक्स दिलाय पण के दिलेला नाही, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे जे पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतात त्यामध्ये एफ इज इक्वल टू के एक्स हे इक्वेशन फॉलो होत असतं। तर या ठिकाणी आपण के काढू शकतो, एफ अपॉन एक्स येईल, तर इथं एफ किती आहे 10 आणि एक्स किती आहे 0.1, हे कॅल्क्युलेट केलं तर हे येईल 100, 0.1 म्हणजे 10⁻⁻1, ते वरती +1 होतील म्हणजे 10, 10 गुणिले 10 100, तर के आपला आला 100 न्यूटन पर मीटर। हा के आला, आपल्याला यू काढायचं आहे, किती एनर्जी स्टोअर झाली, तर यू इज इक्वल टू हा के ची व्हॅल्यू ठेवा 100, एक्सची व्हॅल्यू एक्स किती वाढली 0.1 आहे, 0.1 म्हणजे 10⁻⁻1, 10⁻⁻1चा स्क्वेअर केल्यावर काय होईल 10⁻², 100 म्हणजे 10⁻², या +2 ला -2 कॅन्सल होतील, तर यू इज इक्वल टू आला हाफ, आणि हाफ म्हणजे असतं 0.5, तर इथं उत्तर येईल तुमचं 0.5 जूल। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।